पाऊस पडते सगळीजण इथं उभे चपली घातले आता सगळ्यांनी बुटा बरोबर घेतले पाऊस काय थांबाचा विचार नाही पावसाचा वाटते ओम साईराम तुम्हाला सर्वांना परत एकदा आज 25 मे आहे तर आपल्याला कामोठा ते मोहो कॉल आहे आज मोहो आहे का महू आहे काही समजत नाही पण आहे आज मोहो का महूला आहे कामोठ्यातून जायचं आहे तर पावसाने आज लई खतरनाक सुरुवात केलेली आहे सकाळपासून पाऊस पडते आम्ही चपला घातल्या बुटा पण बरोबर घेतलेले आहेत छोटो अंकल येते आम्हाला घ्यायला बाकी सगळीजणं गेली आम्ही दोघंच राहिलो आज होती का आज पण नाही आहे जरा कामाठी गेल्या बाहेर तर बघू छोटो अंकल येते आता आले जाऊ आपण कामोठे नाश्ता करायला आलोय आम्ही आता छोटो अंकल मी आणि श्रेयू डोसा आलेला आहे आम्ही आता खाता आणि निघतो छोटो अंकलचा झाला आम्ही आता लोकेशनवर पोहोचलोय पण आम्हाला समजत नाही आम्ही कुठं जाऊ लोकेशन इथे येऊन संपलंय ना आवाज येत वाजवताना काय नाही गाणी मारतात गाणी वाजवतात म्हणजे चालू गाणी आहे फोन पण होतात त्याला टॅपर अंकलनी तरी पण आवाज नाही आहे काय नाही इथं लोकेशनवर थांबलोय बघा इथं लोकेशन संपलं तर काय कुठं जाऊ समजतच नाही नक्की कामोठे गावान कॉल आहे का सोसायटी नाही इथं कुठं समजतच नाही आहे गावान आणि आम्ही इथं शोधतो लोकेशनच रॉंग पडलाय बघा इथं मागशी दिसून बघा तुम्हाला घेऊ इथं लोकेशन रॉंग पडलंय जरा तर आम्ही कधीपासून इथं शोधतो आता गावान कॉल आहे आम्हाला डेंजर ना काम पोचलो आम्ही लास्ट गाण्याला पोचलो इथं लोकेशनच रॉंग दाखवते आता पण तोच लोकेशन दाखवते हे बघा इथं उभा राहून टाकलं लोकेशन हां लोकेशन दाखवलं मग इथं उभा राहून लोकेशन टाकलं तरी आता पण तोच लोकेशन दाखवते तिकडचाच वाजवली गाणी आत्ताच मी नव्हतो मी लास्ट गाण्याला आलो नवरा निघते आता वाजवायला घेतो मी आता जरा इथंच आहे बिल्डिंगच्या खालीच आहे आता कॉल घेत वाजवा सांगते आम्हाला चला गाणे वाजवा
आपली सेना निघलेली आहे मोहला जायला. पण आपली सेना नाही मागं खपली, मागं तिघच जण आहेत फक्त. तर चला चाललो आता. रिक्षा मसाला लय लांब आहे रिक्षा इथून पण, लय लांब आहे रिक्षा. हा 1780 किलोमीटर असेल रिक्षा. सगळ्यात मागे काले कोणताच चला जाऊ, चला रिक्षा बसू. आज पण नुसती घाई आहे तिथं. नावरे म्हणून थांबलाय बघा. आता गेल्या गेल्या वाजवायला लागलो. उतरले आपली पोरा कुठं आहे सगळी. आमची पोरा पण नाही आली. कुठं आहे काय माहित नाही. चला थांबले आता उतरून वाजवायला लागेल, तयारी करायला लागेल. आमचा वाजून झाला खोलीगीत. आम्ही कधीपासून बसलेलो. जेवायला चाललोय आता आम्ही. चला आता जाऊ जेवायला. गुरु अंकलच्या बरोबर जायला लागतो. तो पहिलेच बरोबर जेवायला निघतं. वाजून झाला. आम्ही इथं सामान ठेवलेलं. कुठे ठेवलं सामान? मला बसलो आम्ही आता. छोटं अंकल आहे, काका आहे. जेवता होता जेवलो आम्ही आता. जस्ट आलो इथं आराम करायला. या जेवायला मटन. आम्हीच आहे इथं 4 जण. अजून पोरं आपले तिकडे आहेत. हे पण जेवायला येणार आहे. पण मटनच खापलाय. काय करतील आता बघू. पोरात जेवतील बाहेरच. आम्ही तर बसतो आराम करतो जरा. चालू बैठक गाणी मारला. आज पण व्हिडिओ काढले तर काढीन, नाही तर काढायला कोण नाही. आज सगळी रेडी आहेत वाजवायला. तर चला जाऊ वाजवायला आता. बसतो ना आता. कॉलेगेत पण वाजवली 3-4. इथं आलो ना आराम करायला जरासा. कॉलेगेत वाजवते ना. ताशा वाजवते आता मी. बघा ताशा. काय काय
अजून झालं आमचं आता इथनं, तर आम्ही आता डायरेक्ट घरा चालू रिटर्न नाही आहे. चला बघा किती भारी आहे मग घाम पक्की आहे चालेल. सगळ्या गाड्या तिकडे आहेत. हे बघा आपल्या गाड्या. नवऱ्याची तार कुठं आहे. ती इनोवा गेली आपली. आई करते बघा तो बालदादा आहे वाटतं. आई करते बघा बालदादा. चालल्या आपल्या 2 रिक्षा तर सुटल्या. आता एक इकडं राहिले रिक्षा आणि एक राहिले आमची. चला आपण मग घरी जायला निघू. बस सामान ठेवू आणि घरी काय आहे तो बघू. चला. झालं आपला आजचा वाजून तर मी घरी गेलो. मला आठवणच नाही ब्लॉग एंड करायचा. तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. मला माहिती आहे दोन्ही टाईम मला बैठक आणि काढायला भेटलं नाही तर सॉरी. आणि मला माहिती आहे म्हणजे आपल्याला तुम्ही समजू शकता माझं म्हणजे दुःख काय आहे तो. तर काढायला कोण नव्हता. तर चला आता चाललो मी बाहेर जरा. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच. ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच सांगा आणि चला बाय आणि ओम साईराम.